थांबा. पुढचे 4 मिनिटे तुमचे आयुष्य जगण्याचा विचार बदलू शकतात. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. जिथे तुम्ही आहात तिथे खरंच तुमची किंमत होते का? जर तुमच्या प्रेमाची कद्र होत नसेल, तुम्ही मेहनत करता आणि तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होत असेल, आणि जर तुमच्या शांततेलाच तुमचा कमजोरपणा समजलं जात असेल, तर बाळांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुम्हाला एक असा मार्ग मिळेल जो तुमच्या जीवनाचा पुढचा मार्ग बदलू शकतो. बाळांनो, तुम्ही मनापासून नाती जपता, सर्वांसाठी चांगले विचार करता, पण तरीही समोरचे तुमची लायकीच काढतात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जिथे तुमच्या प्रेमाची, तुमच्या चांगुलपणाची, तुमच्या मेहनतीची योग्य किंमत नाही, तिथे जास्त वेळ थांबू नका. एखाद्या झाडाला जर योग्य वेळी माती, पाणी आणि सूर्यप्रकाश नाही मिळाला, तर ते झाड कितीही मजबूत असले तरी त्या झाडाची वाढ थांबते. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही गुणी असाल, तरी ज्या ठिकाणी तुमचा आदर होत नसेल, तिथे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. काही लोक तुमचा उपयोग करतील, पण तुमचे महत्त्व कधीच मान्य करणार नाहीत. गरज असेल तेव्हा तुमची आठवण काढतील, आणि गरज संपली की तुम्हाला विसरून जातील. अशा लोकांसाठी स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात लागूच नका. बाळा, लक्षात ठेवा, प्रत्येकाला खुश ठेवणे हे तुमचे कर्तव्य नाही. तुमचे कर्तव्य आहे प्रामाणिक राहणे, चांगले कर्म करणे आणि स्वतःचा सन्मान जपणे. स्वतःचा सन्मान गमावून मिळवलेले कोणतेही नाते, कोणतीही मैत्री किंवा कोणतेही यश टिकतच नाही. कारण जिथे आदर नाही, तिथे प्रेमही जास्त काळ टिकत नाही. अशा वेळी या परिस्थितीतून निघून जाणे योग्य असते. अशा वेळेतच स्वतःच्या आयुष्याचा योग्य निर्णय घ्यायचा असतो. बाळा, ज्याला तुमची किंमत समजते, ती लोक कधीही तुम्हाला कमी लेखणार नाहीत. ते तुमच्या चुका समजून घेतील आणि तुमच्या प्रयत्नांचा, केलेल्या कष्टांचा आदर करतील. तुमच्या त्यांच्या आयुष्यात असल्याने त्यांना फरक पडेल. म्हणून आज एक निर्णय घ्या. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा सन्मान करा, आणि जिथे तुमच्या मनाला सतत दुःख होत असेल, सतत अपमान होत असेल, तिथे थांबण्याचा हट्ट सोडा. कारण तुमची खरी किंमत दुसऱ्यांच्या शब्दांनी ठरत नाही, ती तुमच्या विचारांनी, तुमच्या कर्माने आणि तुमच्या वागण्याने ठरवली जाते. म्हणून मान नेहमी उंच ठेवा. बाळा, सोन्याची किंमत सोनारालाच कळते. साधा दगड समजून ज्याने सोने फेकून दिले, त्याचा तोटा सोनाराचा नसतो, तो त्या माणसाचा असतो. त्याचप्रमाणे तुमची किंमत कुणाला ओळखता आली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. माणसाने आपले कर्तव्य करत राहावे, पण स्वतःचा स्वाभिमान कधीही गमावू नये. कारण स्वाभिमान हा माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. तुम्ही जर अशा लोकांमध्ये राहिलात जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, तुमच्या भावनांचा विचार करत नाहीत, तुमच्या यशावर आनंदी होत नाहीत, तर हळूहळू तुम्ही स्वतःवरच शंका घ्यायला लागता. आणि हीच सर्वात मोठी हानी असते. कधी कधी शांतपणे मागे सरकणे हेच सर्वात मोठे शहाणपण असते. बाळा, गरुड कधीच चिमण्यांच्या टोळीत उडत नाही, कारण त्याला स्वतःची उंची माहिती असते. त्याचप्रमाणे
तुमची स्वप्ने मोठी असतील तर अशा लोकांमध्ये अडकून राहू नका. तुमच्या आयुष्यात असे लोक शोधा जे तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील, अपयशात तुमचा हात धरतील आणि तुमच्या अनुपस्थितीची जाणीव ठेवतील. अशी नातीच आयुष्य सुंदर बनवतात. जर एखाद्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला किंमत नाही, तुमच्या प्रामाणिकपणाला मान नाही आणि तुमच्या उपस्थितीने काहीच फरक पडत नसेल, तर तिथून निघून जाण्यात अजिबात कमीपणा नाही. बाळा, देव प्रत्येकासाठी योग्य जागा आणि योग्य माणसे ठरवून ठेवतो, पण त्या योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी कधी कधी चुकीची जागा सोडावी लागते. म्हणून आजपासून एक वचन घ्या, मी कोणाच्याही समोर माझा स्वाभिमान विकणार नाही. मी चांगले कर्म करत राहीन, पण माझा आदर जिथे होत नाही तिथे कधीच थांबणार नाही. कारण जो स्वतःची किंमत ओळखतो त्याची किंमत एक दिवस जग नक्की ओळखते. आजचा संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.